नमस्कार मित्रांनो, छोट्या गोष्टी मोठे बोध या आपल्या लाडक्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आपल्या हिंदू धर्मात 3.5 मुहूर्तांना अत्यंत महत्त्व आहे। त्यापैकीच एक पूर्ण आणि स्वयंसिद्ध मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया। हा दिवस केवळ सण नाही, तर निसर्गाचा आणि ईश्वराचा आशीर्वाद मिळवण्याची एक सुवर्ण संधी आहे। वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीया। या दिवशी सूर्य आणि चंद्र दोन्ही आपापल्या उच्च राशीत असतात, ज्यामुळे वातावरणात प्रचंड सकारात्मक ऊर्जा असते। असं म्हणतात की या दिवशी तुम्ही जे काही चांगलं काम कराल त्याचं फळ कधीही संपत नाही, ते अक्षय राहतं। पण आजच्या या धावपळीच्या युगात आपण सण साजरे करतो, पण त्यामागचं शास्त्र आणि नक्की कोणते उपाय केल्यानं आपल्या आयुष्यातील दारिद्र्य दूर होऊन सुख येईल हे विसरतो। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेचा उगम, त्यामागच्या पौराणिक कथा आणि अशा 7 प्रभावी उपायांची माहिती घेणार आहोत, जे तुमच्या आयुष्याला नवी दिशा देतील। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे एकही क्षण मिस न करता शेवटपर्यंत पहा। अक्षय तृतीयेचा पौराणिक उगम। अक्षय तृतीया हा दिवस इतका पवित्र का मानला जातो, यामागे अनेक पौराणिक कारणं आहेत। सत्ययुगाचा प्रारंभ। असे मानले जाते की याच दिवशी सत्ययुगाचा अंत होऊन त्रेतायुगाची सुरुवात झाली होती, म्हणजेच हा काळाच्या परिवर्तनाचा दिवस आहे। परशुराम जयंती। विष्णूचा 6वा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म याच दिवशी झाला। गंगा अवतरण। राजा भगीरथाच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन माता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर याच दिवशी अवतरली। सुदाम्याची भेट। दरिद्री सुदामा जेव्हा आपला सखा श्रीकृष्णाला भेटायला गेला आणि त्याने कोरडे पोहे अर्पण केले, तेव्हा श्रीकृष्णाने त्याला अक्षय संपत्तीचं वरदान दिलं। तो दिवस अक्षय तृतीयाच होता। अक्षय पात्र। वनवासात असताना पांडवांना भगवान श्रीकृष्णाने अक्षय पात्र दिले होते, ज्यातील अन्न कधीही संपत नसे। या सर्व कथांमधून एकच बोध मिळतो की हा दिवस रिकामी झोळी भरण्याचा आणि नवीन आशेचा दिवस आहे। महाउपाय 1. लक्ष्मी नारायण पूजन आणि कलश स्थापना। अक्षय तृतीयेला लक्ष्मी नारायणाची पूजा करणं सर्वश्रेष्ठ मानलं जातं। विधी: सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे, पिवळे वस्त्र परिधान करावे। पिवळा रंग भगवान विष्णूंना प्रिय आहे। एका पाटावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरून त्यावर लक्ष्मी आणि विष्णूची मूर्ती किंवा फोटो ठेवावा। आजच्या दिवशी कलश पूजन अत्यंत महत्त्वाचे आहे। एका तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात सुपारी, नाणे आणि आंबा किंवा विड्याची पाने ठेवावीत। त्यावर नारळ ठेवून त्याची पूजा करावी। कलशाला चंदनाचा टिळा लावावा। कलश हे ब्रह्मांडाचे प्रतीक आहे। याची पूजा केल्याने घरात वर्षभर शीतलता आणि शांती नांदते। महाउपाय 2. अक्षय फळ देणारे दान। अक्षय तृतीया ही उन्हाळ्यात येते। शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ऋतूप्रमाणे केलेले दान जास्त फलदायी ठरते। आजच्या दिवशी उदकुंभ दान, पाण्याने भरलेला मातीचा माठ सर्वश्रेष्ठ आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा मंदिरात मातीचा माठ दान करा। त्यासोबत छत्री, पादत्राणे, चप्पल आणि पंखा दान केल्याने पितृदोष दूर होतो आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो। लक्षात ठेवा, अन्नाचं दान हे जगातील सर्वात मोठं दान आहे, त्यामुळे आज कुणालाही रिकाम्या पोटी पाठवू नका। महाउपाय 3. सोन्यापेक्षा मौल्यवान धणे आणि हळकुंड। आजकाल सोने खरेदी करणं प्रत्येकालाच शक्य नसतं, पण शास्त्र सांगतं की सोन्याइतकेच महत्त्व धणे आणि हळकुंडाला आहे। आजच्या दिवशी 10 ते 20 रुपयांचे धणे विकत आणा। ते माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा। पूजा झाल्यावर त्यातील थोडे धणे आपल्या बागेत किंवा कुंडीत पेरा आणि उरलेले धणे लाल कापडात बांधून आपल्या तिजोरीत ठेवा। जसे जसे ते धणे उगवतील तशी तशी तुमची प्रगती होईल। हा उपाय अत्यंत सोपा पण खूप प्रभावी आहे। महाउपाय 4. पितृ तर्पण आणि पूर्वजांचे स्मरण। अनेक वेळा आपल्या घरात विनाकारण कटकटी होतात किंवा पैसा टिकत नाही। याचे मुख्य कारण पितृदोष असू शकतो। अक्षय तृतीया हा दिवस पितरांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत शुभ आहे। आजच्या दिवशी पितरांच्या नावाने पाणी अर्पण करावे, कावळ्याला अन्न द्यावे। तुमच्या पूर्वजांनी दिलेले संस्कार आठवून त्याप्रमाणे वागण्याचा संकल्प करणे हेच खरे पितृपूजन आहे। महाउपाय 5. जव खरेदी आणि वापर। पुराणांनुसार जव हे सुवर्णासारखे मानले जाते। अक्षय तृतीयेला जव खरेदी करून ते भगवान विष्णूंना अर्पण केल्याने सर्व पापांचा नाश होतो। हे जव नंतर दान करावे किंवा प्रसादाच्या अन्नात मिसळावे, यामुळे घरात धान्याची कधीही कमतरता भासत नाही। महाउपाय 6. नवीन सुरुवातीचा संकल्प। जर तुम्हाला एखादं नवीन काम सुरू करायचं असेल
जसे की नवीन बिझनेस, घर खरेदी किंवा शिक्षणाची सुरुवात, तर आजचा दिवस सर्वोत्तम आहे. आजच्या दिवशी कोणत्याही मुहूर्ताची वाट पाहू नका. फक्त देवाचे नाव घ्या आणि कामाला सुरुवात करा. आज सुरू केलेलं काम कधीही अपयशी होत नाही, असा शास्त्रांचा दावा आहे. महाउपाय 7. मंत्रशक्ती आणि मानसिक शांती. आजच्या दिवशी वातावरणात मंत्रांचे उच्चारण करणे खूप फलदायी ठरते. लक्ष्मी मंत्र ओम श्री महालक्ष्मी नमः. विष्णू मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्रांचा किमान 108 वेळा जप करा. यामुळे मनातील नकारात्मकता दूर होऊन आत्मबळ वाढते. जर तुम्हाला शक्य असेल तर आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम नक्की ऐका किंवा वाचा. मित्रांनो, हे सर्व उपाय आणि पूजा विधी तर महत्त्वाचे आहेतच, पण अक्षय तृतीयेचा खरा अर्थ वेगळाच आहे. अक्षय म्हणजे जे संपत नाही. आपले कर्म हेच खरं अक्षय आहे. तुम्ही कोणाशी तरी वाईट बोललात तर ते वाईट कर्म अक्षय होतं. तुम्ही कोणाला मदत केली तर ते चांगलं कर्म अक्षय होतं. पैसा आज आहे उद्या नाही, सोने आज आहे उद्या नाही, पण तुम्ही कमावलेलं पुण्य आणि लोकांचे आशीर्वाद हे तुमच्या सोबत 7 जन्मांपर्यंत राहतात. म्हणूनच आजच्या दिवशी फक्त वस्तू खरेदी करू नका, तर एखादा वाईट गुण सोडून देण्याचा आणि चांगला गुण अंगीकारण्याचा संकल्प करा. तर मित्रांनो, ही होती अक्षय तृतीयेची संपूर्ण माहिती आणि प्रभावी उपाय. मला खात्री आहे की हे उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवाराला आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पवित्र दिवसाचा लाभ घेता येईल. चॅनेलवर नवीन असाल तर छोट्या गोष्टी मोठे बोध ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तोपर्यंत आनंदी राहा आणि चांगले कर्म करत राहा. धन्यवाद. शुभ अक्षय तृतीया.